नमस्कार. आज आपण आलो आहोत गणेगावमधील बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले कुमार तांबे यांना भेटण्यासाठी. त्यांचा BSc ॲग्री नंतरचा जो देशभर भ्रमण झालं त्याच्या माध्यमातून त्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले. अशा साहेबांना कडून आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या जीवनात आलेले अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. साहेब, आपलं बालपण कुठे गेलं आणि आपला जन्म कुठल्या गावचा आणि आपलं संपूर्ण नाव आणि भावंड किती होते त्याविषयी जरा प्रेक्षकांना माहिती द्या. आज मला माझी मुलाखत देताना अत्यंत आनंद होत आहे की विकासजी, जे की आमच्या परिवारातील आमच्याच एका मित्राचे असे पुतणे असताना त्यांना आणि माझा इंटरव्ह्यू घेत आहेत, त्याचा एक मला सर्वात आनंद होत आहे. माझे बालपण, आणि जरी मी गणेगावचा मूळ असेल तरी माझे वडील हे रेव्हेन्यू खात्यामध्ये नोकरी असल्या कारणाने त्यांच्या काही पोस्टिंगमध्ये प्रथम असणाऱ्या असं चास येथे 1954 मध्ये ते नोकरी करत असताना माझा 1954 मध्ये चास येथे जन्म झाला. आणि चास हे पूर्वी राजगुरुनगर आजचं आणि पूर्वीचं खेड ह्या तालुक्यामधील गाव आहे. तिथून माझा जीवन प्रवास सुरू होताना मी माझ्या वडिलांचं द्वितीय अपत्य म्हणजे दुसरा मुलगा म्हणून, प्रथम माझे थोरले बंधू, त्यानंतर मी, आणि माझ्यानंतर माझे धाकटे बंधू विजय, आणि सर्वात धाकटी आमची बहीण शैलजा, असे आमचा परिवार म्हणजे 3 भाऊ आणि 1 बहीण असे आई वडिलांबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर राहत होतो. मूळ गाव आमचं गणेगाव होतं, पण गणेगाव हे आम्ही सुट्टीच्या किंवा अशा कालामध्ये म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी किंवा असे आपले जे काही दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी येण्याचा आई वडिलांबरोबर प्रसंग यायचा. परंतु गणेगावशी असा संबंध माझा शैक्षणिक वगैरे किंवा कुठल्याही प्रकारे जास्त प्रकारे आलेला नाही. सूर्यकांत तांबे त्यांचं 11वी नंतर ते शेतीवर आले आणि वडील बाहेर असल्यामुळे आमची शेतीची विभागणी म्हणजे कौटुंबिक विभागणी झाल्यानंतर त्यांनी शेती पाहण्याचा निर्णय घेतला. तो धाकटा भाऊ विजय तांबे हे BSNL मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून होते. त्यांचा बहुतेक कार्यकाळ हा राहुरी अहमदनगर या ठिकाणी झाला आणि ते 2018 मध्ये निवृत्त झाले. बरं साहेब, आता कौटुंबिक माहिती झाली. तुमचं शालेय शिक्षण कुठल्या गावात झालं किंवा बालपणीचे तुमचे कोण मित्र परिवार कोण होता का त्याविषयी थोडं सांगा. माझं बालपणाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण हे चाकण, नंतर घोड नदी आणि रांजणगाव येथे झाले. मी रांजणगावमध्ये 7वी पास झालो. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी माझ्या वडिलांची ट्रान्सफर रांजणगावहून शिक्रापूरला झाल्यानंतर माझं माध्यमिक पूर्ण शिक्षण म्हणजे 8वी ते 11वी 1971ला मी 11वी पास झालो विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे. त्या काळी सर्वात जास्त म्हणजे मार्क मिळालेले आणि सर्वात जास्त म्हणजे 1971 पर्यंत हायेस्ट रेकॉर्ड म्हणजे 70% मार्क मिळून मी शिक्रापूर येथे प्रथम माझ्या विद्यालयात आलो आणि विद्याधाम केंद्रामध्ये 3रा म्हणून झालो. त्या निमित्ताने माझे त्यावेळेचे सभापती पंचायत समितीचे बापूसाहेब थिटे आणि त्यावेळेस विद्याधाम प्रशालेचे मुख्य गोना वाहक यांच्या हस्ते मला पारितोषिक देण्यात आलं. त्यावेळेस शिक्रापूरला मुख्याध्यापक म्हणून कोण होतं? मुख्याध्यापक सालके होते. फार जुना काळ. हो, 1971 साली मी SSC झालो. त्यानंतर माझ्या वरिष्ठ म्हणजे वरील शिक्षणाकरता म्हणजे पुढील कॉलेजीय शिक्षणाकरता मी पुण्यामध्ये गेलो. वडील शिरूर तालुक्यातच होते, परंतु मला माझ्या कॉलेजच्या शिक्षणाकरता कृषी महाविद्यालय पुणेमध्ये मी 1971 मध्ये प्रवेश घेतला आणि 1975 मध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये पास होऊन नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MSc ॲग्रिकल्चर राहुरी येथे झालं. 1977 साली मी पूर्ण माझे पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच MSc ॲग्री पूर्ण केलं. सॉईल सायन्समध्ये मी तिथे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मी जे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये केलेला रिसर्च म्हणजे आमचे संशोधन हे जागतिक स्तरावर म्हणजे अमेरिकन सोसायटी ऑफ सॉईल सायन्स यांनी त्याला मान्यता दिली आणि त्याचा जो थेसिस किंवा रिसर्च हे म्हणजे
जागतिक पातळीवर तर ते झालं होतं. परंतु प्राथमिक आपल्या घरातील परिस्थिती आणि त्या काळात शिरूर तालुका अत्यंत दुष्काळी आणि त्या काळी एवढा प्रगतशील नव्हता, म्हणजे आर्थिक दृष्ट्या किंवा इतर. खूप त्यामुळे मला शिरूर तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणूनच जाहीर केलं होतं. जाहीर आहे. आणि विशेष सांगण्याचा विशेष म्हणजे मी कॉलेजमध्येच असताना 72 साली ज्यावेळेस दुष्काळ जाहीर झाला त्यावेळेस त्या कामानिमित्त मी 2 महिने आंबळे येथे ते ओव्हरसिअर म्हणून काम केलं, की त्या दुष्काळी कामानिमित्ताने त्यावेळेस सुद्धा मला त्या दुष्काळाचा म्हणजे अशा पद्धतीने मी नोकरीने, थोडकी नोकरीच म्हणायला, तो 1-2 महिन्याचा अनुभव घेतला, की जो त्यावेळेस खरोखर फार कठीण काळ होता शिरूर तालुक्यासाठी आणि आमच्यासारख्या कुटुंबियांसाठी, की ज्यांचं बरंच म्हणजे सर्व आपलं अर्थशास्त्र त्यावर अवलंबून होतं. त्यामुळे मला नाविलाजास्तव नोकरी पत्करावं लागली. तसं जर पाहिलं असतं तर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मला बऱ्याचशा संधी होत्या की परदेशी जाऊन त्या रिसर्च मध्ये पुढे संशोधन करून काहीतरी, परंतु कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे नाविलाजास्तव मला नोकरी करावी लागली. आणि मी त्यावेळेस MSc करता करता स्टेट बँकेमध्ये 2 वर्ष नोकरी केली. आणि त्यानंतर मग मला माझ्या याच्याप्रमाणे क्वालिफिकेशन प्रमाणे मी MPSC मध्ये सिलेक्ट झालो होतो क्लास 1. परंतु माझा MSc चा रिझल्ट बाहेरचे एक्सटर्नल एक्झामिनर असतात ते वेळेत आल्यामुळे माझा फेब्रुवारी 78 मध्ये आले. मी सिलेक्ट होऊन सुद्धा क्लास 1 डिसेंबर 1977 नंतर माझा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यामुळे त्या प्रकारच्या त्यावेळेच्या क्वालिफिकेशन प्रमाणे मी क्लास 1 ला पात्र न जाता मला त्यांनी क्लास 2 पात्र केलं. आणि त्यावेळेसच मला बँक ऑफ इंडियाची ऑफर आली होती आणि त्याच्यामुळे मी ती जास्त पे असल्यामुळे मी बँक ऑफ इंडियाची कृषी अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. आणि माझं पोस्टिंग मध्य प्रदेशमध्ये त्यावेळी राजगड जिल्ह्यामध्ये झालं. पहिले 3 वर्ष मी कृषी अधिकारी म्हणून राजगड तलेन या ठिकाणी नोकरी केली. आणि शेवटचे त्या 5 वर्षापैकी 2 वर्ष मी मध्य प्रदेश मधील ग्वालियर येथे शाखाधिकारी म्हणून काही काळ आणि काही कृषी अधिकारी म्हणून राहिलो. आणि मग त्यानंतर माझा जे काही 5 वर्षाचा बाहेर राज्यातील जो काही नोकरीचा म्हणजे सर्व्हिसचा क्लास पूर्ण केल्यानंतर मी परत महाराष्ट्रात आलो. 1985 साली मी महाराष्ट्रात आलो. बरं साहेब, आता मला हे सांगा की मध्य प्रदेश वगैरे ठिकाणी असताना राजे राजवाड्यांची जे ते तिथली परिस्थिती होती, म्हणजे त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन होता, तर त्याचा काय तुम्हाला फायदा झाला का किंवा त्याच्याविषयी काय किस्सा असेल तर तो सांगा. मी ऍक्च्युली तुम्हाला सांगायला मला फार आनंद होईल की आपल्या शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यावेळेस त्यांचं राज्याचं फार मोठं असं हे झालं एक्सपान्शन म्हणा किंवा आपलं मराठाशाहीचं राज्य फार कारभार फार दिल्लीपर्यंत किंवा सगळ्या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्येही त्याचा परिणाम होता. होळकर असतील इंदोरला किंवा आपले सिंधिया म्हणजे पूर्वीचे शिंदे हे ग्वालियरला असताना तिथे ज्या वेळेस मी पाहिलं जवळनं ते शिंदे परिवार होते, भोसले परिवार होते आणि एक कदम म्हणून पण होते आपल्या पुण्यातले, ते सरदार लोक तिथे होते. परंतु विशेष करून माझा त्यांच्याशी संबंध आला थोडा. आणि नोकरीच्या निमित्ताने तुम्ही विचाराल तर ग्रामीण भागातील परिचय पूर्वी जास्त करून माझ्या जे पूर्वी काम करणारे कृषी अधिकारी होते ते ब्राह्मण होते, म्हणजे शर्मा होते. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की हे आलेले सुद्धा ब्राह्मणच आहेत. त्यामुळे ते मला पंडितच ह्या नावाने हिंदीमध्ये संबोधायचे. परंतु एका काळी असा प्रसंग आला, मी ग्रामीण भागात काही कृषीच्या माझ्या त्याला आम्ही डॉक्युमेंट रिन्युअल म्हणतो त्याकरता गेल्यानंतर मी त्या गावामध्ये ज्यावेळेस छोटंसं गाव होतं, माझ्याबरोबर माझा सहाय्यक होता, कृषी सहाय्यक. आणि आम्ही दोघं गेल्यानंतर ते रिन्युअल डॉक्युमेंट घेताना माझा कृषी सहाय्यक दुसऱ्या गावामध्ये गेला त्या शेतकऱ्याची सही घेण्याकरता. आणि त्याच दरम्यान मी तिथे बसलो असताना तिथे इतर गावातील लोकांशी चर्चा करता करता मी त्यांच्याशी अशी सविस्तर चर्चा करावं की तो कृषी सहाय्यक जोपर्यंत ते रिन्युअल डॉक्युमेंट घेऊन येत आहे तोपर्यंत गावातील लोकांशी मी वार्तालाप करत असताना त्या लोकांनी मला हिंदीमध्ये विचारलं की सर तुम्ही बाहेरच्या गावचे आहेत का इथले आहात, तुम्ही कुठले राहणारे? तर मी म्हटलं की मी पुण्याचे आहे. तर त्यावेळेस त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की पुणे म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या मुळे त्यांना एक आदर होता. तर ते म्हणे तुम्ही पुण्यातनं म्हणजे तुम्ही मग नक्कीच ब्राह्मण नसाल, पंडित नसाल. म्हणलं मी नाहीये, मी मराठा आहे, तांबे आहे, माझं नाव मराठा तांबे म्हणून आहे, मी पंडित नाहीये. ते म्हणे मग तुम्ही म्हणजे मराठा आहे म्हणजे तुम्ही मोठे
महाराज आहेत. म्हणजे त्यांचा शिवाजी महाराजांविषयी इतका आदर होता की प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा मराठा हा महाराजाच्या लेवलचा किंवा तेवढ्या तोडीचा असा असे. त्यामुळे मला त्यांनी महाराज महाराज म्हणून संबोधलं. कारण तिथे सिंधिया सरकारनं सुद्धा महाराज या नावाने संबोधलं जायचं, कारण ते सुद्धा मराठा म्हणून होते. तर तिकडे त्यांना संबोधण्याचा प्रकार हा महाराज, आणि त्यांनी मग त्या असा आदराने माझा एकदम स्वीकार केला. आदराने मला महाराज महाराज म्हणले. आणि सगळ्या गावात त्यांनी सांगितलं की नवीन जे आलेले आपले साहेब आहेत, जे कृषी अधिकारी किंवा मॅनेजर म्हणून, ते महाराज आहेत. म्हणजे की महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस इतर राज्यांमध्ये आपल्या मराठ्यांविषयी इतका आदर आहे. आणि मला सुद्धा माधवराव सिंधिया तिथे असताना त्यांच्या इलेक्शन मध्ये तो प्रादुर्भावाने जाणवला की त्यांचा आदर, आणि त्याचबरोबर माझा आदर पाहिल्यानंतर माझी छाती आदराने फुगली की एक आपण महाराष्ट्रीय किंवा मराठा समाजातून आलेला, बाहेरच्या राज्यात सुद्धा गेल्यावर आपण मराठा असल्याचा अभिमान आपल्याला जाणवला. अभिमान वाटला त्याचा. परंतु दुर्भाग्याने म्हणा किंवा माझ्या याने की माझी त्याच वेळेस लगेच ट्रान्सफर पुण्यामध्ये झाले. त्यामुळे मला त्या माझ्या पदाचा तिथे मला माझ्या वैयक्तिक याच्यासाठी फार फायदा करून घेता आला. तेवढा फक्त. त्यानंतर मग लखनौ किंवा अजून कुठल्या राज्यामध्ये जाण्याचं योग आला? त्यानंतर मी महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात मग मी हडपसरमध्ये होतो. हडपसरहून मी उरुळी कांचनला मॅनेजर म्हणून राहिलो. त्यानंतर मी रिजनल ऑफिसमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये उप विभागीय अधिकारी म्हणून झालो. त्यानंतर मी आमच्याकडे आंचलिक कार्यालय म्हणजे झोनल ऑफिस, तिथे मी त्याला आपण डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणतात, म्हणजे विकासीय अधिकारी, कृषी अधिकारी, म्हणजे पूर्ण झोनचा इन्चार्ज म्हणून कृषी विभागाचा झालो. त्या अंदर मी पूर्ण महाराष्ट्रातील काम पाहायचो. लीड बँक शिवाजी ऑफिस होतं तेच का? तेच. तर त्याच्याद्वारे मी संपूर्ण महाराष्ट्रातील रिजनल बँक, लीड बँक, ऍग्रिकल्चर याचं कंट्रोल पाहायचो. आणि त्याचद्वारे माझे म्हणजे 1991 ते मी 97 दोन्ही ठिकाणी तिथे म्हणजे रिजनल ऑफिस आणि आंचलिक म्हणजेच झोनल ऑफिसमध्ये कार्यरत राहिलो. आणि त्या दरम्यान मला SLBC मध्ये गव्हर्नमेंटशी आणि इतर विभागातील म्हणजे कृषी किंवा अन्य विभागांशी महाराष्ट्र शासनाचा संबंध आला. आणि मी बऱ्याच कमिटीवर पण त्यावेळेस होतो, एक बँक ऑफ इंडिया तर्फे. आणि त्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रगती, कृषी किंवा अन्य प्रगती, लीड बँक वगैरे याच्यामध्ये माझा बराचसा रोल राहिला किंवा मी रिस्पॉन्स. आणि त्यानंतर मला प्रमोशन स्केल 4 मध्ये मिळालं. आणि मला परत एकदा स्केल 4 प्रमोशन मध्ये उत्तर प्रदेशमध्ये जावं लागलं. तिथे मी उत्तर प्रदेशमध्ये चीफ मॅनेजर म्हणून लीड बँक, RRB, ऍग्रिकल्चर याचा प्रमुख झालो. त्यावेळेस 82 जिल्हे होते UP मध्ये, आणि संपूर्ण UP मध्ये त्याद्वारे मी कंट्रोल करायचो लीड बँक, RRB. तिथे दोन जिल्ह्यामध्ये बँक किती होती त्यावेळेस? त्यावेळेस बँकाच्या म्हणजे 550 शाखा होत्या बँक ऑफ इंडियाच्या. आणि आमचे त्यावेळेस 14 लीड डिस्ट्रिक्ट होते. 82 एवढ्या शाखांचं लिडरशिप तुम्हाला करावं लागलं. म्हणजे मी बँक ऑफ इंडियाचे आणि SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटी असते, तिचा बँक ऑफ इंडियाला रिप्रेझेंट करायचो. आणि त्याद्वारे पूर्ण प्रकारे बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे कृषी, नंतर ग्रामीण क्षेत्रीय बँक आणि लीड बँक म्हणजे अग्रणी बँकेमध्ये माझा तिथे काम करण्याचा एक चांगला मला अनुभव आला. तिथे अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या पद्धतीने पार्लमेंट कमिटी वगैरे हँडल केल्या. आणि त्यानंतर मला क्षेत्रीय उपक्षेत्रीय प्रबंधक म्हणून वाराणसीमध्ये जावे लागले. तिथे मी 1 वर्ष साधारणतः वाराणसीमध्ये होतो, मुख्य प्रबंधक, मुख्य शाखेचा आणि उपक्षेत्रीय प्रबंधक म्हणून. काशीमधला काय अनुभव? म्हणजे आपण महाराष्ट्रीयन लोकांना काशी किंवा वाराणसी, त्याच्याबरोबर राम मंदिर, ह्या सगळ्यांचा उल्लेख होतो ना, एक नाव काढलं तरी. तिथला काय अनुभव तुमचा? तिथे त्यावेळेस म्हणजे एक्सपोर्ट वगैरे फार व्हायचा, कार्पेट्स वगैरे, भदोई म्हणून येथून. आणि माझ्याकडे मुख्य शाखा होती, तिचा मी मुख्य प्रबंधक असल्यामुळे माझ्याकडे तिथे त्या एरियात म्हणजे संपूर्ण अशा पद्धतीने बँकिंग जर विचारलं तर ते आपल्या ईस्टर्न UP म्हणून फार मागासलेला होता. आणि तिथे बँकेचं नेटवर्क त्या मानाने इतर बँकाचं किंवा फार कमी होतं, बँक ऑफ इंडियाचं त्या मानाने चांगलं होतं. परंतु ओव्हरऑल तिथे आपल्या महाराष्ट्रातील त्या साली 2000-2001च्या दरम्यान एवढी आर्थिक किंवा इंडस्ट्रीयल प्रोग्रेस त्यावेळेस झालेला नव्हता. म्हणजे UP त्या मानाने बरीचशी मागासलेली होती कम्पॅरेटिव्हली. आता UPचा प्रोग्रेस चांगला होत आहे. तो
रेल्वेतनं उतरल्यानंतर ज्या पोस्टिंगच्या ठिकाणी जायचा किस्सा हा सांगा. तो एक किस्सा फार भारी आहे. म्हणजे किती अनुभवी असतो किंवा किती जीवन हे असतं. तर मी ऍक्च्युली माझ्या जे काही वरिष्ठ कार्यालयामधनं मला कळलं की तुमची तिथून तलेन ह्या ठिकाणी पोस्टिंग झालेलं आहे. तर ते तलेन ह्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तलेन हे 120 ते 130 किलोमीटर भोपाळपासून आहे. त्यामुळे तुम्हाला 2 मार्गाने जाता येईल. एक तर तुम्ही बसने गेलात तर तुम्हाला 3 ठिकाणी बस बदलावं लागेल. आणि असं होऊ शकतं की तुम्ही सकाळी जरी निघाला तरी संध्याकाळपर्यंत, कारण त्या बसचं कनेक्शन चुकलं तर त्यानंतर दुसरी बस नसते, किंवा असली तर फार वेळ म्हणजे बऱ्याच वेळानंतर असते. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शक्यतो जर रेल्वेने गेलात तर बरं होईल. परंतु मला तिकडे प्रथमच मध्य प्रदेश हा सुद्धा एक मागासलेला राज्य असल्यामुळे त्या काळी 1980-81 ला तर मलाही प्रश्न पडला की आपण जर असं इतका रेल्वेने जाऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे गेलो तर मी रेल्वेच्या स्टेशनवर गेलो भोपाळच्या, तर ती साधारणतः सुरुवातीला कळलं की 7:30ची ट्रेन 1 तास लेट, नंतर कळलं की 2 तास लेट अशी. म्हणजे कारण का ती ट्रेन म्हणजे शेवटी जायची उज्जैनला आणि उज्जैनहून परत यायची. त्यामुळे त्या ट्रेनला म्हणजे इतका टाइमलीनेस नसायचं, वेळेवर सुटायची नाही. तर म्हणून मी परत गेलो आणि 10:30 वाजल्यानंतर ऑफिस उघडलं. मी म्हणलं आपण आता बदलूया निर्णय, आपण बसने जाऊया. तरी मला माझ्या वरिष्ठ कार्यालयाने किती जरी उशीर असला तर तुम्ही उद्या जा, पण शक्यतो तुम्ही ट्रेननीच जा. मग परत मी दुसऱ्या दिवशी ट्रेनने गेलो आणि ट्रेन साधारणतः 1 तास लेटने 8:30ला, आणि ती जाऊन शुजालपूर इथे उतरावं लागायचं. शुजालपूर एक स्टेशन आहे, तिथून तलेनसाठी एक बसेस चालतात, तलेन पचोर म्हणून वगैरे. तर मग त्या तिथे मी साधारणतः 2, 2:30, 3च्या दरम्यान पोहोचलो. तर मला का मी तिथे बस स्टँडवर विचारलं की तलेनला जायला, ते म्हणे इथे 3ला एक बस आहे, 3, 3:15ला, आणि एक 4ला आहे, ती शेवटची बस आहे म्हणे. तर तुम्ही, मग मी प्रयत्न केला की 3:30ची वगैरे बस घ्यावी, म्हणून मी लॉजवर शुजालपूरला आपलं सामान ठेवलं, बॅगेज, आणि बस स्टँडवर आलो. 3:30, 4ला मला ती बस मिळाली. तर मला पोहोचता पोहोचता मी 5, 5:15 वाजले तलेन या ठिकाणी. तर मी विचार केला की जर 5 वाजता आता ब्रांच बंद झाली असेल तर तिथे एक आमच्या बस स्टँडच्याच, कारण तीच बस पुढे जाऊन पचर करणं परत पाठीमागे येते. तर मी म्हणलं अर्धा तास आहे, तर आपण त्या ठिकाणी विचारूया की ब्रांच आता चालू असेल का, ब्रांचमध्ये कुणी आहे. म्हणून मी उतरून पाहिलं आणि एका व्यापाऱ्याला विचारलं, त्याच्याकडे हायपोथिकेशन बँक ऑफ इंडियाचे बोर्ड होता. तो म्हणला काय काळजी करू नका साहेब, तिथले शाखाधिकारी हे उशिरापर्यंत ब्रांचमध्येच बसलेले असतात, अग्रवाल साहेब म्हणून, तर तुम्ही गेलात तरी ते तुम्हाला भेटतील. आणि मग मी तिथून गेलो. मी विचार केला की आता बस जरी मिस झाली तरी ब्रांचमध्ये आपल्याला शाखाधिकारी भेटतील. आणि मग मी शाखाधिकाऱ्यांकडे, मिस्टर अग्रवाल होते, आणि त्यांच्याशी गेलो. त्यांना माझा परिचय दिला आणि मी सर जॉईनिंगला आलेलो आहे ह्या ब्रांचला. तो माझा 18 डिसेंबर 1980 हा दिवस होता. मी त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना माझे जे काही अपॉइंटमेंट लेटर दाखवलं. त्यांनी म्हणे अरे वा वा, फार चांगलं झालं. कारण तेही पूर्वाश्रमीचे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणूनच बँकेत लागलेले होते आणि ते प्रबंधक, शाखा प्रबंधक या पदावर होते. तर त्यांना माझी सहानुभूती, ऍग्रिकल्चर एक ऑफिसर आलाय म्हणून आणि या शाखेत येतोय, आणि त्यांना तो इतका आनंद झाला की त्यांनी 5:15, 5:30ला सुद्धा मला जॉईन करून घेतलं. इव्हन म्हणजे माझ्याकडे जे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मी 2,000 रुपये घेऊन गेलो, ते ड्राफ्ट फॉर्म मध्ये होते. ऍक्च्युली नियमाप्रमाणे ते ड्राफ्ट कुठेतरी प्रेझेंटेशन करून तो क्लिअरिंग मधनं कलेक्ट करावा लागायचा आणि नंतर त्याच्या प्रोसेस. पण त्यांनी त्याचा विचार न करता तो ड्राफ्ट माझ्याकडनं घेतला, पण स्वतःच्या अकाउंट मधनं त्या दिवशी त्यांनी आपले 2,000 रुपये माझ्या नावाने ट्रान्सफर केले आणि सिक्युरिटी डिपॉझिट क्रिएट केलं. आणि मला म्हटले की तुम्ही निवांत व्हा, तुम्ही आमच्या इतर लोकांच्या स्टाफच्या घरी जाऊ शकता, फ्रेश होऊ शकता, निवांत या, आज मी तुम्हाला जॉईन केले. आज मी खरोखर माझ्या जीवनातील बँक ऑफ इंडियाचा कृषी अधिकारी म्हणून जॉईन होण्याचा आणि त्या प्रवासाचा आणि प्रथमच दिवशी मला मिळालेल्या अशा सुखद अनुभवाचा, की अशासारखे ते अग्रवाल साहेबांसारखे असे शाखाधिकारी की जे कृषी पदवी धरत असल्यामुळे मला तो मिळालेला आनंद माझ्या जीवनातील एक सर्वोत्तम आणि आनंददायी दिवस आहे. या आठवणीतली गोष्ट आहे. हो, आठवणीतील गोष्ट आहे. त्यानंतर मग त्यांच्याकडे राहणं किंवा त्यांच्याच रूम मध्ये तुम्हाला राहणं, हे सगळं पुढे जाताना तुम्हाला काही पुढे त्यांचा आणि माझा इतका परिचय चांगला झाला आणि माझ्या एकंदर कामाच्या मुळे किंवा सिन्सिअरिटीमुळे त्यांचा मी इतका फेवरेट आणि आवडता झालो की ज्यावेळेस त्यांची ट्रान्सफर युपी मध्ये झाली तर त्यांना तो आनंद एक असा की मी पण कृषी अधिकारी, आणि दुसरी गोष्ट अशी की मी गेल्यामुळे
त्यांना रिलिव्हिंग होण्यासाठी, कारण कृषीच्या अधिकाऱ्याच्या जबाबदारी व त्यातनं त्यांना नक्कीच रिलिव्हिंग होणं सोपं होईल या विचार करून त्यांना इतका आनंद झाल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की साहेब, तुमच्यासारखा माणूस आणि पुण्याहून आलेला आणि पुण्यातले लोक आहात आणि तुम्ही कृषी अधिकारीच आहात, त्यामुळे मला आनंद झालेला आहे. माझी आता ट्रान्सफर होते किंवा होईल एवढ्याच शॉर्टली, परंतु ज्यावेळेस माझी ट्रान्सफर होईल त्यावेळेस मी माझं पूर्ण साहित्य, कारण माझं त्यावेळेस लग्न होत होतं, ही त्यांनाही ती सुखद बातमी मी दिली होती आणि त्याच दरम्यान त्यांचीही ट्रान्सफर होत होती. तर त्यावेळेस ते म्हणे की माझ्याकडे असलेलं संपूर्ण साहित्य बिना मला काही किंमत देता, कारण त्यांनाही एक आनंद होत होता की त्यांची बदली ही त्यांच्या होम झोन किंवा होम स्टेट म्हणूया उत्तर प्रदेश अशा ठिकाणी होणार होती, कारण त्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेर 7 ते 8 वर्ष सर्व्हिस करून झालेलं होतं. त्यामुळे त्यांनाही तो आनंद होता की मी उत्तर प्रदेशमध्ये जातो. त्यामुळे त्यावेळेस मला त्यांनी आश्वासित केलं की तुम्ही जे काही साहित्य माझ्याकडे आहे ते मी तुम्हालाच इथे देऊन जाणार आहे, त्यामुळे तुमचा प्रपंच सुरू होण्यात तुम्हाला काही अडचण होणार नाही. तर त्याद्वारे मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी त्यांचं डायनिंग टेबल, त्यांचं कबड, त्यांचं जे काय असेल ते साहित्य, संपूर्ण कॉट वगैरे दिली आणि मी माझा प्रपंच 500 रुपयामध्ये सुरू केला, ज्यात फक्त किंवा महाराष्ट्रात आल्यानंतर मग काय कशा पद्धतीने तुमचं रुटीन चालू झालं त्याविषयी थोडं सांग. मी महाराष्ट्रात आलो ना, तर महाराष्ट्रात मी आलो त्यानंतर मग मी एका भंडारा ग्रामीण बँकेचा अध्यक्ष होतो. तिथे 3 वर्ष मी राहिलो. तर तोही एक फार सुंदर माझा अनुभव होता, कारण ती बँक पूर्ण ग्रामीण बँक लॉस मध्ये होते 16-17 वर्ष. आणि मी तिथे चार्ज घेतल्यानंतर त्या स्टाफमध्ये पण बरंचसं परिवर्तन केलं आणि ती बँक प्रॉफिटमध्ये जवळजवळ मी 2001 साली तिथे गेलो होतो. त्यानंतर ती 2004 पर्यंत राहिल्यानंतर ती बँक लॉसमध्ये असलेली कंटिन्युअस 16-17 वर्ष मी प्रॉफिटमध्ये आणली आणि त्यावेळेस म्हणजे ती ग्रामीण बँक एक सर्वोत्कृष्ट ग्रामीण बँक म्हणून सुद्धा नावाजली गेली आणि माझी त्यानंतर ट्रान्सफर पुण्यात झाली 3 वर्षानंतर. मग मी मुख्य प्रबंधक म्हणून फर्ग्युसन, शिवाजीनगर आणि बँक ऑफ इंडियाच्या इंडस्ट्रीयल फायनान्स ब्रांच मुंबई आणि पुणे इथे कार्यरत राहिलो. आणि त्या दरम्यान मी नंतर मग प्रमोशनमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून बडोद्याला गेलो आणि बडोद्याला साधारणतः 6-1 महिने राहिल्यानंतर मी बडोद्याला असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून आंचलिक कार्यालय बडोदा इथं होतो आणि तिथून माझी ट्रान्सफर परत एकदा सोलापूर इथे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेचा चेअरमन म्हणून झालो. तर त्यावेळेस साधारणतः 2009 ते 13 मी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेच्या अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच दरम्यान सेंट्रल बँकेने स्पॉन्सर केलेली जी ग्रामीण बँक होती ती बँक ऑफ इंडियात मर्ज केली, म्हणजे ग्रामीण बँकेमध्ये, आणि तिची 17 जिल्ह्यांकरता विदर्भ कोकण ग्रामीण बँक म्हणून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ग्रामीण बँक म्हणून झाली. त्या काळी मी ह्या 2009 ते 13 मध्ये विविध कमिट्यावर राज्य याच्यावर होतो. भारत सरकारच्या कमिटीवर होतो, MNRI म्हणजे मिनिस्ट्री ऑफ नॅचरल रिन्युएबल एनर्जी या कमिटीवर एक होतो, जिथे की त्यावेळेस फारुख अब्दुल्ला त्याचे प्रमुख होते, की ज्यात ग्रामीण भागात ते सोलर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने एनर्जी, रिन्युएबल एनर्जी तयार करण्याकरता होते. तर ग्रामीण बँकेचा मोठा रोल होता. त्याचबरोबर मी IBA ची म्हणजेच नाबार्डने जे एक कमिटी निर्माण केली होती, त्या कमिटीच्या पण HR कमिटी म्हणतात त्याचा एक सदस्य होतो, की ज्याद्वारे ग्रामीण बँकेतील स्टाफच्या पॉलिसीज डिवाइस करायच्या असतात. त्या नाबार्डचे चेअरमॅन आणि अशा आमच्या सगळ्यांचं एक कमिटी होती, त्याचाही मी एक सदस्य होतो. आणि त्याच दरम्यान मला 2012 मध्ये उत्कृष्ट ग्रामीण बँक म्हणून तर महाराष्ट्रात मी आलो. त्यानंतर मग मी एका भंडारा ग्रामीण बँकेचा अध्यक्ष होतो. तिथे 3 वर्ष मी राहिलो. तर तोही एक फार सुंदर माझा अनुभव होता, कारण ती बँक पूर्ण ग्रामीण बँक लॉस मध्ये होते 16-17 वर्ष आणि मी तिथे चार्ज घेतल्यानंतर त्या स्टाफमध्ये पण बरंचसं परिवर्तन केलं आणि ती बँक प्रॉफिटमध्ये जवळजवळ मी 2001 साली तिथे गेलो होतो. त्यानंतर ती 2004 पर्यंत राहिल्यानंतर ती बँक लॉसमध्ये असलेली कंटिन्युअस 16-17 वर्ष मी प्रॉफिटमध्ये आणली आणि त्यावेळेस म्हणजे ती ग्रामीण बँक एक सर्वोत्कृष्ट ग्रामीण बँक म्हणून सुद्धा नावाजली गेली आणि माझी त्यानंतर ट्रान्सफर पुण्यात झाली 3 वर्षानंतर. मग मी मुख्य प्रबंधक म्हणून फर्ग्युसन, शिवाजीनगर आणि बँक ऑफ इंडियाच्या
इंडस्ट्रीयल फायनान्स बँक मुंबई आणि पुणे इथे कार्यरत राहिलो. आणि त्या दरम्यान मी नंतर मग प्रमोशनमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून बडोद्याला गेलो. आणि बडोद्याला साधारणतः 6-1 महिने राहिल्यानंतर मी बडोद्याला असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून आंचलिक कार्यालय बडोदा इथं होतो. आणि तिथून माझी ट्रान्सफर परत एकदा सोलापूर इथे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेचा चेअरमन म्हणून झालो. तर त्यावेळेस साधारणतः 2009 ते 13 मी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेचे अध्यक्षपद भूषवलं. आणि त्याच दरम्यान सेंट्रल बँकेने स्पॉन्सर केलेली जी ग्रामीण बँक होती ती बँक ऑफ इंडियात मर्ज केली म्हणजे ग्रामीण बँकेमध्ये. आणि तिची 17 जिल्ह्यांकरता विदर्भ कोकण ग्रामीण बँक म्हणून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ग्रामीण बँक म्हणून झाली. त्या काळी मी ह्या 2009 ते 13 मध्ये विविध कमिट्यावर राज्य याच्यावर होतो. भारत सरकारच्या कमिटीवर होतो. MNRI म्हणजे मिनिस्ट्री ऑफ नॅचरल रिन्युएबल एनर्जी या कमिटीवर एक होतो, जिथे की त्यावेळेस फारुख अब्दुल्ला त्याचे प्रमुख होते, की ज्यात ग्रामीण भागात ते सोलर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने एनर्जी रिन्युएबल एनर्जी तयार करण्याकरता होते. तर ग्रामीण बँकेचा मोठा रोल होता. त्याचबरोबर मी IBA ची म्हणजेच नाबार्डने जे कमिटी निर्माण केली होती त्या कमिटीच्या पण HR कमिटी म्हणतात त्याचा एक सदस्य होतो, की ज्याद्वारे ग्रामीण बँकेतील स्टाफच्या पॉलिसीज डिवाइस करायच्या असतात. त्या नाबार्डचे चेअरमॅन आणि अशा आमच्या सगळ्यांचे एक कमिटी होती, त्याचाही मी एक सदस्य होतो. आणि त्याच दरम्यान मला 2012 मध्ये उत्कृष्ट ग्रामीण बँक म्हणून सचिन पायलट, त्यावेळेस ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री होती, मिनिस्टर होते, आणि त्यांच्या हस्ते उत्कृष्ट बँकेचा 2012 मध्ये मला विदर्भ म्हणजेच वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेला बेस्ट बँक म्हणून IT बँक मधलं अवॉर्ड मिळालं. म्हणजे ते प्राइज मला सचिन पायलट यांच्याद्वारे मिळाले. सचिन पायलट हे जे राजकीय याच्या बरोबर अजून कुठल्या कुठल्या राजकीय नेत्याशी तुमचा संपर्क आला? त्याच दरम्यान मला म्हणजे सुदैवाने नितीन गडकरी यांच्याशी पण संपर्क आला. कारण काय आलं की नितीन गडकरी यांचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने सहकारी साखर कारखान्यांप्रमाणेच त्यांची अशी इच्छा होती की माझ्या विदर्भामध्ये त्यांनी सहकारी साखर कारखाने निर्माण व्हावेत. म्हणून त्यांनी असे जे बंद पडलेले 2 कारखाने घेतले, एक वर्धामध्ये आणि एक त्यांच्या भंडारामध्ये वैनगंगा म्हणून. आणि त्या कारखान्यांना तिथे त्या काळी त्यांच्या आग्रहाखातर की शुगरकेन डेव्हलपमेंट व्हावी, शुगरकेन वाढ व्हावा असा त्यांनी प्रयास केला. आणि त्याद्वारे त्या ग्रामीण बँकेद्वारे त्यांना मी जसं सोलरचं म्हटलं तसंच शुगरकेन डेव्हलपमेंटसाठी मदत केली. आणि त्यांनी ते काम पाहून त्यांनी मला एकदा असं सांगितलं की तांबे तुम्ही फार सुंदर ग्रामीण बँकेचं काम करतात. एकदा मला त्यावेळेस ते भाजपचे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि मला विनंती केली की तुमचं एवढं चांगलं काम पाहून मला तुमच्या हस्ते एकदा म्हणजे तुमच्या शाखेचं उद्घाटन करायची इच्छा आहे आणि कृपा करून तुम्ही जर. तर मग मी त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांच्या जवळ ती शाखा उघडण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं. मला त्याच दरम्यान मला म्हणजे सुदैवाने नितीन गडकरी यांच्याशी पण संपर्क आला. कारण काय आलं की नितीन गडकरी यांचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने सहकारी साखर कारखान्यांप्रमाणेच त्यांची अशी इच्छा होती की माझ्या विदर्भामध्ये त्यांनी सहकारी साखर कारखाने निर्माण व्हावेत. म्हणून त्यांनी असे जे बंद पडलेले 2 कारखाने घेतले, एक वर्धामध्ये आणि एक त्यांच्या भंडारामध्ये वैनगंगा म्हणून. आणि त्या कारखान्यांना तिथे त्या काळी त्यांच्या आग्रहाखातर की शुगरकेन डेव्हलपमेंट व्हावी, शुगरकेन वाढ व्हावा असा त्यांनी प्रयास केला. आणि त्याद्वारे त्या ग्रामीण बँकेद्वारे त्यांना मी जसं सोलरचं म्हटलं तसंच शुगरकेन डेव्हलपमेंटसाठी मदत केली. आणि त्यांनी ते काम पाहून त्यांनी मला एकदा असं सांगितलं की तांबे तुम्ही फार सुंदर ग्रामीण बँकेचं काम करतात. एकदा मला त्यावेळेस ते भाजपचे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि मला विनंती केली की तुमचं एवढं चांगलं काम पाहून मला तुमच्या हस्ते एकदा म्हणजे तुमच्या शाखेचं उद्घाटन करायची इच्छा आहे आणि कृपा करून तुम्ही जर. तर मग मी त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांच्या जवळ ती शाखा उघडण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांचं वैयक्तिक
माझे त्यावेळेस संबंध आले, परंतु त्यांच्यासारखा खरोखर म्हणजे ग्रामीण भागातील काम करणारा आणि द्रष्ट हा हा आणि त्यांच्यासारखा म्हणजे, आणि त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की हे माझ्या कार्यक्रमाला येणार नाही, म्हणून मग मी म्हटलं की ती शाखा ज्यावेळेस मला मौदा म्हणून शाखा ओपन करायची होती, तर मी त्यांना विनंती केली. ते म्हणले की येतो मी, पण मला जरी शंका होती तर मी त्यांच्या सेक्रेटरीला विचारले की खरंच गडकरी साहेब येतील का, कारण ते इतके राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि बीजेपीचे, आणि त्याच वेळेस इलेक्शन गुजरातमध्ये 2012-13 मध्ये मोदी परत एकदा तिसऱ्यांदा माझ्या माहितीप्रमाणे निवडून आले होते. आणि त्यावेळेस त्यांना असा प्रश्न होता की तिकडे त्यांना जायचं होतं त्याच दिवशी, कारण तिथे मोदींचा सत्कार करणार होते, मोदींचं अभिनंदन करणार होते. आणि ते ज्यावेळेस तर ते चार्टर फ्लाईटने तिकडे गेले, बरोबर 12 वाजता माझ्या मौदा या शाखेच्या उद्घाटनासाठी आले, आणि त्यांना परत संध्याकाळी 5 वाजता दिल्लीमध्ये भाजप कार्यालयामध्ये त्याचं परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. तर ते मला म्हणले, तांबे माझ्याकडे फक्त 1च तास आहे, या 1 तासामध्ये तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं. अशा पद्धतीने गडकरींनी दिलेलं प्रॉमिस बरोबर 12 वाजता आले अहमदाबादवरनं, तिकडे त्यांचा अभिनंदन सत्कार करून मोदी साहेबांचा, आणि ते तिथे माझी शाखा मौदा शाखा ओपन केले, आणि 2:30ला 1:30 ते 2च्या दरम्यान त्यांनी शाखा उद्घाटित करून ते गेले. मला वाटलं की यांनी खरोखर दिलेलं आश्वासन यांनी इतकं लवकर जायचं असेल म्हणून, पण ज्यावेळेस मी संध्याकाळी 5 वाजता पाहिलं तर खरोखर ते दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगत होते. म्हणजे त्यांनी जो शब्द दिला, तो मला स्वतः आलेला अनुभव हा फार म्हणजे वैयक्तिक मला त्यांच्याविषयी आदर वाढवणारा, आणि अशा प्रकारे त्यांनी कंटिन्युअस माझ्याशी संबंध ठेवला म्हणजे, आणि नंतरही मी त्यांच्या संपर्कात राहिलो. पण ज्या वेळेस ते कधी नागपूरला, तर आनंदाने म्हणजे कधी पण स्वागत करायचे आणि जुन्या आठवणी काढायचे. 13 ते 14 या दरम्यान मी प्रधान कार्यालयामध्ये होतो, आणि प्रधान कार्यालय दिल्लीला, नाही, बँक ऑफ इंडिया हेड ऑफिसच्या प्रधान कार्यालय आमचं बीकेसी मध्ये, तिथे मी 2 वर्ष राहिलो. आणि तिथून मी ऑक्टोबर 2014 मध्ये रिटायर झालो. आणि त्या 2 वर्षात मी वेगवेगळ्या कमिट्यावर बँक ऑफ इंडिया तर्फे होतो. वेगवेगळ्या पार्लमेंट कमिट्या गेल्या, नंतर IBA कमिटी असते ज्यामध्ये आमच्या पॉलिसी HR पॉलिसी ठरतात. मी SSI कमिटीवर पण एक सदस्य म्हणून होतो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या कमिटीजवर, त्यात वेगळे वेगळे फॉर्म. आणि नंतर मी ऑक्टोबर 2014 मध्ये रिटायर झाल्यानंतर मी परत एकदा डिसेंबरला गावी आलो, आणि त्यानंतर मला महाराष्ट्र शासनाने नाबार्डच्या द्वारे माझी विचारणा केली की तुम्ही तुमच्या ग्रामीण बँकेचं जे कार्य फार सुंदर होतं, तर तुम्ही आमच्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे आपली शिखर बँक म्हणतो, त्याच्या संचालकीय म्हणजे त्यांचं एक बोर्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असतं, तर त्या याच्यावर आपण एक सदस्य म्हणून याल का. तर मी म्हटलं की जर मला पर्याप्त म्हणजे पूर्ण वेळ देता येणार नाही, पण जर मला काही दिवस जर संधी मिळाली तर मी करू शकेल, पण पूर्ण फुल टाइम मी काय काम करू शकणार नाही. त्यावेळेस म्हणे की नाही, तुम्ही पार्ट टाइम तुम्ही काही दिवस दिले तरी चालेल. अशा पद्धतीने आमच्या तिघांचं बोर्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासकीय सदस्य मंडळ झालं. त्यामध्ये मी एक सदस्य म्हणून होतो, अन्य एक नाबार्डचे होते आणि एक बँक ऑफ महाराष्ट्राचे. अशा आमच्या तिघांच्या बोर्ड आम्ही 2015 एप्रिल 2015 ते मार्च 2018 पर्यंत होतो. आणि त्या दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेने सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स बिझनेस वाईज आणि प्रॉफिट वाईज केला. आणि त्यावेळेस ती बँक एक अग्रगण्य बँक म्हणजे म्हणजे पूर्ण देशातील एक सहकारामधली सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नावाजली गेली. आणि त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी 2015च्या आणि नंतरच्या सबसिक्वेंट होणाऱ्या परफॉर्मन्स नंतर ज्यावेळेस भारत सरकारने सहकार वर्ष 2025 म्हणून जाहीर केलं, त्यावेळेस ह्या बँकेच्या मी एक प्रशासकीय सदस्य म्हणून माझा 2025 मध्ये त्या सहकारिता इयरमध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेशन मध्ये माझा सत्कार केला. तो सत्कार माननीय मुरलीधर मोहोळ भारत सरकारचे राज्यमंत्री सहकार यांच्याद्वारे मुंबईमध्ये माझा सत्कार झाला. आणि मला त्यानिमित्ताने चंद्रकांत दादा पाटील हे सहकारी म्हणजे त्यावेळेसच चंद्रकांत दळवी आणि चंद्रकांत दादा पाटील हे सहकार मंत्री होते आणि सहकार आयुक्त होते. तर त्यांच्याच खरं प्रेरणेने म्हणा किंवा त्यांच्याच पुढाकाराने आमची त्याकरता निवड झाली होती. आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क राहिलाय आणि तो विविध, कारण की नंतर ते कोथरूडचे आमदारही झाले
आणि त्यानंतर ते मंत्री पण झाले चंद्रकांत दादा पाटील. तर त्या काळात त्यांचा असा बराचसा संपर्क राहायचा आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांनी 1-2 मीटिंगमध्ये मला माझ्या सोसायटीमध्ये आल्या असताना किंवा भेटल्या असताना त्यांचा जो स्वभाव आहे चंद्रकांत दादा पाटील यांचा फारच सुंदर, त्याचबरोबर चंद्रकांत दळवी यांचा सुद्धा, दोघांचा, आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यामुळे त्यांचा माझा परिचय वाढला आणि आम्हाला उत्कृष्ट काम आमच्या जे बोर्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला करता आलं त्यात खाली. बरं साहेब, आता तुमचा मित्र परिवार म्हणजे शाळेपासून म्हणजे शिक्रापूरचा असतील किंवा इतर ठिकाणचे असेल, म्हणजे आत्ता त्यांच्याशी तुमची नाळ जोडलेली आहे आणि याच्या आधी पण होते, असे जे तुमच्या घनिष्ठ मित्र वगैरे कोणी असतील तर ह्या लोकांचा मुलाखतीच्या माध्यमातून जरा उल्लेख व्हावा असे माझी इच्छा आहे. मी माझं वैयक्तिक, कारण काय ग्रामीण भागाशी संबंध आलेला आणि कृषी पदवीधर असल्यामुळे मला ग्रामीण भागातील लोकांशी आणि माझ्या मित्रांशी सदैव संपर्कात राहण्याचा एक छंद म्हणा, आवड आहे अशी म्हणा, आणि मी ती कंटिन्युअसली जोपासली. म्हणजे मी ज्यावेळेस वरिष्ठ पदावर असतानाही आणि रिटायर झाल्यानंतरही त्यात म्हणजे असे इतके मित्र आहेत की तुम्हाला सांगायला, म्हणजे माझ्या बालपणापासून मी आता 1-2 दिवसापूर्वी माझ्या गणेगावच्या एका मित्राला भेटलो होतो, त्याला सुद्धा दत्तू बांगर म्हणून, त्याला सुद्धा इतका आनंद झाला सांगायचं की तुझ्या डोळ्यातनं अश्रू आले. तसेच माझ्या रांजणगावचे काही मित्र आहेत, नाव अगदी 1-2 जणांचं घेता हे आलं तरी ते सगळ्यांना वाईट वाटेल एका वेळेस, परंतु शिवाजी लांडे आहेत, बाळासाहेब पासूनकर आहेत, सुभाष शेळके आहेत, किंवा शिक्रापूरचे जर तुम्ही उल्लेख केला तर सोपान धुमाळ आहेत, आमचे रमेश ढवळे ते आता नाही आहेत ह्या ह्याच्यात, परंतु असे बरेचसे मित्र, जे चांगले मित्र सुद्धा आजही आहेत. अशोक ढमढरे आहेत, नंतर एक अशोक ढमढरे होते ते वारले, असे बरेचसे म्हणजे अनगिनत मित्र आहेत. आणि मी त्यामुळे सदैव यांना भेटण्याच्या निमित्ताने मी 11वीच्या आमच्या बॅचचं आतापर्यंत 2दा गेट टुगेदर केलं, 2015 मध्ये आणि आता लास्ट केलं 2025ला. तसंच मी माझ्या कॉलेज जीवनामधील माझे जे मित्र होते किंवा सर्व्हिस जीवनामधले यांचा संपर्क सदैव ठेवण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या पद्धतीने भेटण्याचा किंवा असे वेगवेगळे कार्यक्रम करण्याचे किंवा छोट्या सहली करण्याचा. आता आमच्या 1975 बॅचचा, ज्यांनी आम्ही BSc ऍग्रिकल्चर झालो, त्यांचा मी आत्ताच एवढ्यात म्हणजे मार्चमध्ये 9 मार्च रोजी आमचा 13 मार्चला तळेगाव डमढरे येथे त्यातले काही मोजक्या लोकांची नामोल्लेख व्हावा. आबासाहेब गव्हाणे आहेत, असे बरेच आहेत, पण आबासाहेब गव्हाणे शिरूर तालुक्यातले आहेत आपले. नंतर अशोक मांढरे आहेत, नंतर आमच्या जवळ नेहमी असणारे आपल्याच तालुक्यातले DK फडतरे आहेत, शंकरराव चव्हाण आहेत, शेखर शिंदे आहेत, असे अनगिनत मित्र आहेत की त्यांच्या आजही त्यांच्या प्रोत्साहनाने किंवा सपोर्टने माझं जीवन खरोखर म्हणजे आनंददायी चाललंय. असे बरेच मित्र आहेत, परंतु कधी काहींचं नावोल्लेख होऊ शकतो, काहींचं होणार नाही. त्यामुळे दुर्भाग्याने एखाद्याला आपल्या मित्राला असं तोडतोय किंवा त्याच्याला कमी लेखतो असं नव्हे, परंतु असे फार मित्र आहेत की मला कुठेही मित्रांशिवाय होत नाही आणि मित्र असल्याशिवाय मी माझा दिवस जात नाही. कधी कधी बायको उपवासाने किंवा रागाने म्हणा थोडं, तर ती नेहमी म्हणते की आता तुम्ही इथं जावा, तुमचं काम झालं, तुम्हाला तुमचा नाश्ता जेवण झालं, आता तुम्ही बाहेर जावा. तर खरोखर आजही मी त्याचा आनंद घेतो मित्रांना भेटण्यात. आणि त्यांच्या विश्वास बापू सुद्धा आमचे सिनियर आहेत. मी त्यांच्यामुळे ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये गेलो, प्रवेश त्यांच्यामुळे मी कृषी महाविद्यालयात घेतला आणि यशस्वीपणे मी BSc ऍग्रिकल्चर झालो. अजूनही त्यांचा माझा परिचय आहेत, पण ते आमच्या मित्रापेक्षा मित्र कम सिनियर गुरु असं म्हटलं तरी मी काय त्याला म्हणजे वावगवणार नाही. महाविद्यालयातनं जो कोणी पास होईल आणि जर तो त्या बॅचमध्ये जर सिनियर असेल, उदाहरणादाखल देतं माझ्यासारखे समजा SR डमढरे किंवा विश्वास बापू मांढरे, ते जसे आम्हाला सिनियर आहेत, तर तसेच माझ्या बरोबर माझे जे काही ज्युनियर असतील म्हणजे आमच्या कॉलेज जीवनामध्ये, परंतु ते जरी वरिष्ठ पदावर गेले, उदाहरणादाखल द्यायचे चंद्रकांत दळवी म्हणलं, तसेच आपल्या तालुक्यातील राजा निंबाळकर, किशोर राजा निंबाळकर, किंवा मलठणचे आपले शेखर गायकवाड, हे जरी असतील तरी पण त्यांना मित्र म्हणून किंवा एक असं आम्ही त्यांच्या IAS किंवा सिनियरिटीमध्ये ते रेव्हेन्यू मध्ये किंवा महाराष्ट्र शासनामध्ये बरीच वरिष्ठ स्तरावर होते, परंतु आमची मैत्री ही इक्वल दोघी असल्या आणि त्या प्रकारचा तो सातत्याने तो अनुभव आजही मला मिळतो
तिथे म्हणजे सिनियर आम्ही टिटीला आमच्या वीस परत देणं खूप फार 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 म्हणजे याचा आनंद खरोखर आहे की आम्हाला आमचे मित्र वरिष्ठ पदावर गेले. माझे तुकाराम चव्हाण म्हणून पोलीसमध्ये ऍडिशनल डीजी होते. असे बरेच आहे. प्रदीप रासकर आहे पोलीसमध्ये वरिष्ठ पदावर, ते पण स्पेशल आयजी होते. असे बरेचसे मित्र आहेत की वेगवेगळ्या पदावर राहिले, परंतु आम्ही कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरचे आहोत हे जर कळलं तर तो ज्युनियर असेल काय सिनियर असेल काय, त्याला आपल्या एका बंधू भावाचा किंवा एका ऍग्रिकल्चर कॉलेजचा जो लव अँड अफेक्शन आहे ना, ते फार वेगळंच आहे. म्हणजे त्याचं खरंच वाखाणण्यासारखं आहे ऍग्रिकल्चर कॉलेजची ही विशेष करून हे विशेष खासियत आहे म्हणायची. खासियत आहे म्हणता येईल. पलांडे म्हणून त्यांनी सुद्धा मँगो विषयी तर आम्ही असं मी द्राक्षामध्ये एकदम सुंदर काम केलं होतं. त्या अनुभवात नाही मी सांगतो की 1991-92 ला मी म्हणजे बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये काम करत होतो. त्यानंतर मी झोनल ऑफिसमध्ये काम करत होतो. त्याच्या संधीचा मी फायदा केला आणि द्राक्ष त्यावेळेस 91-92 मध्ये आम्ही सुरुवातीला 4 कंटेनर पाठवले आणि 1997 ला मी 1000 कंटेनर द्राक्षाचं एक्सपोर्ट केलं होतं. तर त्याचं पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या तर मी तुम्हाला शुभेच्छा. तुमची जी इच्छाशक्ती आहे ती लवकरात लवकर या सगळं कार्यक्रमात मला सहकार्य तुम्ही जसं इंटरव्ह्यू घेताना फार सुंदर एक संधी दिली त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. आणि ह्याच बरोबर मी आजपर्यंत माझी जी वाटचाल केली इतक्या वरिष्ठ पदावर मी ग्रामीण बँकेचा अध्यक्ष किंवा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेवर किंवा बँक ऑफ इंडियाच्या प्रधान कार्यालयापर्यंत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून वेगवेगळ्या कमिट्यांवर वगैरे ही खरंच मला फार चांगली संधी मिळाली. तिचं माझ्या परीने मी सोनं करायचं. पण याच्यात माझ्या एकट्याचं काहीही श्रेय नाही. याच्यात माझ्या म्हणजे आई वडिलांचं आणि विशेष करून माझ्या पत्नीचं, कारण तिने जी साथ दिली आणि तिच्या साथीमुळे मला हे जे यश मिळालं त्यात खरोखर त्यांचा आणि माझ्या मित्रांचा फार मोठा सहभाग आहे. आणि या निमित्ताने आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मी विकासजी आपलं फार फार आभार मानतो. धन्यवाद. बरं, आता यातनं फक्त शेवटचा परिवाराविषयी थोडस सांगा आणि मग आपण मुलाखतीची शेवट करू. माझ्या परिवारात आता एकदम छोटा तसा जर पाहिलं तर मी माझी पत्नी आणि मला तसे एक मुलगी आहे, ती विवाहित आहे आणि ती बजाज अलायन्स मध्ये केल्यानंतर ती अश्विनी आणि ती 2014 मध्ये तिचा विवाह झाला. तिचे म्हणजे पती म्हणजे माझे जावई हे अग्रगण्य चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणजे लहान मुलांचे डॉक्टर आहेत. नाव त्यांचं चिराग भालेराव म्हणून, डॉक्टर चिराग भालेराव. कुठे हॉस्पिटल त्यांचं? धानोरी जकात नाका म्हणून तिथे आहे. आणि आता ती धानोरी या ठिकाणी राहते. आणि तुम्ही आतापर्यंत तुमचा जीवन प्रवास आमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही मांडला. अनेक चढ उतारांशी तुम्ही आमच्या बरोबर संवाद साधला. त्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि खूप छान मुलाखत दिल्याबद्दल मला एकच सांगावं वाटतं या निमित्ताने बोला की मी जे काही आतापर्यंत जे अचीव केलं ते माझे वैयक्तिक नसून ती माझ्या परिवारातील म्हणजे आई वडील, पत्नी आणि अन्य परिवारातील सदस्य यांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. त्यामध्ये मित्र आहेत, सहकारी आहेत की यांनी जे सहकार्य केल्यामुळे मी हे सर्व प्राप्त करू शकलो. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे माझी पत्नी लग्न झाल्यापासून 1981 पासून आज पाव येतो ती जी साथ दिली आणि तिच्या साथीमुळेच हे यश किंवा हे जे काय मी मिळवलं ते मला म्हणजे तिच्या सुद्धा म्हणजे बरचसं सहकार्य किंवा तिचा सहभाग आहे. तिचा सुद्धा आभारी आहे या निमित्ताने. आपला पण आभारी आहे कारण की आपण ही मुलाखत देऊन मला माझ्या जीवन पटाला उलगडता आलं आणि लोकांच्या पुढे ठेवता आलं. त्याबद्दल विकासजी मी सुद्धा आपला अत्यंत आभारी आहे. नमस्कार. आपली मुलाखत छान झाली. नमस्कार. धन्यवाद.